नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी आजच्या भागामध्ये स्पष्टीकरणासह सॉल्व करणार आहोत मित्रांनो। तर तुम्हाला सर्वांनीच जी गट क आणि गट ड साठी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो। लवकरच तुमची गट ड ची या ठिकाणी पुढच्या महिन्यात एक्झाम आहे। त्यानंतर गट क ची देखील एक्झाम या ठिकाणी आपली लवकरात लवकर गट क आणि गट ड झाल्यानंतर जिल्हा परिषदची तुमची लगेच त्या पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदची या ठिकाणी एक्झाम आहे मित्रांनो। तर सारे गोल्डन चान्स तुम्हाला एका वेळेस आलेले आहेत। तर त्यासाठी आपण काही जे टेस्ट सिरीज आहे तुमच्या मदतीसाठी घेऊन आलेलो आहोत। त्यामध्ये आपली एक सकाळ सत्राची टेस्ट सिरीज असते, मिक्सअप सिरीज। त्यामध्ये मराठी ग्रामर असेल, तुमचं सामान्य ज्ञान असेल, जी के वगैरे हे सर्व प्रश्नांचे तुम्हाला व्हिडिओ मिळतच आहे मित्रांनो। कंटिन्यू मराठी ग्रामरचे आपले 5-6 व्हिडिओ या ठिकाणी झालेले आहेत। त्यानंतर आज देखील आपण एक व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी अपलोड केलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत जी प्रश्नपत्रिका आहे तुमची। तर एक सिरीज संध्याकाळची आपली प्रश्नपत्रिका सरावाची चालू आहे। त्यामध्ये तुमच्या 3 प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी सॉल्व केलेल्या आहेत। आणि या सर्व गोष्टींच्या PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकत असतो मित्रांनो। तुम्हाला टेलिग्रामवर जाऊन मराठीत सर्च करायचं आहे आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट। त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल येईल, त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे, जेणेकरून या सर्व PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जातील मित्रांनो। तर आजच्या भागामध्ये अशीच एक प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करणार आहोत। बघा, या ठिकाणी दंततंत्रज्ञ व दंतयांत्रिकी याच्यासाठी आहे। पण यामध्ये तुमचे सर्वच प्रश्न जे असतात मित्रांनो, ग्रुप C आणि ग्रुप D साठी जे प्रश्न असतात, काही तांत्रिक प्रश्न सोडले तर पूर्ण प्रश्न तुमचे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अंकगणित, बुद्धिमत्ता हे सारखेच असतात। त्यामुळे ही सर्वांसाठी उपयोगी पडणारी प्रश्नपत्रिका आहे। चला तर या प्रश्नपत्रिकेला आज आपण सुरुवात करणार आहोत। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे की पोलिसाने चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर पोलिसाने चोर पकडला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तो कर्तरी आहे, कर्मणी आहे का भावे आहे का अकर्मक कर्तरी आहे। तर कर्तरी, कर्मणी आणि भावे हे 3 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्या प्रयोगाचे पडत असतात मित्रांनो। आपण प्रयोग कसा ओळखत असतो, जसं कर्त्याचं लिंग किंवा वचन बदललं आणि वाक्याचा अर्थ जर बदलला तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य। त्यानंतर कर्माचं लिंग वचन बदलून जर वाक्य बदललं तर त्याचा अर्थ आहे की हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे। दोन्ही बदलून जर बदललं नाही तर त्याचा अर्थ आहे ते भावे प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे। तर अशाच प्रकारे आपण हे सोडून बघू। बघा, पोलिसाने चोर पकडला। तर पोलिसाने म्हणजे एक पोलीस आहे, त्याला आपण अनेक वचनी करू। पोलिसांनी चोर पकडला, तर हे सेमच येणार आहे। त्यानंतर पोलिसिनीने चोर पकडला, असं जरी आपण केलं, लिंग जरी बदलून पाहिले तरी सेमच येणार आहे मित्रांनो। त्यामुळे पुढे आपण बघू, चोर पकडला, चोर पकडला। चोर हा एकवचनी आहे। अनेक वचनी जर आपण केलं तर ते काय होणार आहे, पकडले होईल। म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, मग ऑप्शन बी बघा, कर्मणी प्रयोगाचं वाक्य। पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सर्वांनी देशावर प्रेम करावे वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता। तर सर्वांनी देवावर प्रेम करावे हे काय आहे, या वाक्यातील अर्थ कोणता असणार आहे, मग विद्यार्थ। तर विद्यार्थी या वाक्यामध्ये कसे वाक्य असतात की जसे आपण सामान्य वाक्य बोलत असतो अशा प्रकारचे, किंवा जी गोष्ट आहे ती सर्वांनी करायलाच हवी किंवा सर्वजण करतात अशा प्रकारचे जे वाक्य असतात। जसं सर्वांनी देशावर प्रेम करावे हे काय आहे, तर सर्वांनी देशावर प्रेम करायलाच पाहिजे। तर हे विद्यार्थ्यामध्ये येईल, त्यामध्ये कुठलाही संकीर्त नाही, आज्ञा नाही किंवा स्वार्थ नाही। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती। तर खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा, चोप देणे म्हणजे कणिक तिंबणे लिहिलं आहे। दुसरं आहे की कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, बरोबर आहे। गट्टी करणे म्हणजे अबोला धरणे, बरोबर आहे। आग लावणे म्हणजे भांडण लावणे, हे देखील बरोबर आहे। तर चुकीची जोडी आहे ऑप्शन ए बघा, चोप देणे म्हणजेच काय, मार देणे किंवा फटके देणे। याचा अर्थ इथे कणिक तिंबणे आहे, म्हणजे हे चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी एकवचनी नाम कोणते। खालीलपैकी एक वचनी नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा, दिशा आहे, आज्ञा, सभा आणि जाऊ। यापैकी एक वचनी नाम कोणते येईल, मग निश्चित एक वचनी नाम आहे ऑप्शन डी बघा, जाऊ। तर जाऊ। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, सुरभीला थंडी वाजते या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर सुरभीला थंडी वाजते या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे। तर हे कोणतं वाक्य आहे, बघा, थंडी ही जी आहे, आता सुरभीला किंवा सुरेशला म्हटलं आपण थंडी वाजते किंवा सर्वांना थंडी वाजते, हे सेम आहे। त्यामुळे कर्तरी प्रयोगाचा काही विषय नाही। पण थंडी हे जे काय हे वाक्य जे आहे हे स्त्रीलिंगीसारखं आपल्याला दिसतं आहे। तर लिंग जर आपण या ठिकाणी बदलवलं तर हे वाक्य जे आहे त्याचा अर्थ बदलणार आहे, म्हणजे ऑप्शन डी बघा, कर्मणी प्रयोगाचं वाक्य। प्रश्न क्रमांक 6, सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा। सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे।
तर सारे म्हणून हे काय आहे, अनेक वचनी हे पोपट या ठिकाणी आहे मित्रांनो. तर हे कोणतं वाक्य होणार आहे? मग एक सारे पोपट उडाले किंवा एक पोपट उडाला, म्हणजे उडाला होत आहे, म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. पण ते कोणतं आहे कर्तरी? सकर्मक कर्तरी आहे का अकर्मक कर्तरी आहे? तर एखाद्याकडून जर एखादी क्रिया केल्याची किंवा घडल्याची जर आपल्याला वाक्यामध्ये भास होत असेल किंवा त्या वाक्याचा अर्थ निघत असेल तर ते काय असतं? मग ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. तर त्यामध्ये कर्त्याने काहीतरी कर्म केलेलं असतं. यामध्ये कर्त्याने काही उडाले आहे फक्त. तर सारे पोपट उडाले. तर सारे पोपट उडाले हे वाक्य कोणतं आहे? तर हे अकर्मक कर्तरी, ऑप्शन बी बघा. जर असं असतं रमेशने सारे पोपट उडवले, तर हे वाक्य झालं असतं आपलं सकर्मक कर्तरीचं, कारण यामध्ये कर्ता आहे रमेश, त्याने पोपटांना उडवलेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. मनोज, तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्राची. तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्राची. आता यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? वाक्य कोणतं असणार आहे मग? तर हे वाक्य आहे बघा, ऑप्शन बी क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय आहे हे. कारण क्रियाविशेषण अव्यय काय असतं? जी क्रिया वाक्यामध्ये झालेली असते त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. खाशी या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे, म्हणजे हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. वाक्यात क्रिया काय झालेली आहे? क्रिया झालेली आहे जिरवण्याची. तर वाक्यात क्रिया झालेली आहे जिरवण्याची, आणि कशी जिरवली आहे? खाशी म्हणजे खूप चांगली, किंवा आपण म्हणतो तू एकदम भारी जिरवलीस त्याची, अशा प्रकारे. मग ते जिरवण्याच्या क्रियेबद्दल खाशी हा शब्द विशेष माहिती सांगतोय म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न 8 बघा. डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्प्रयोगाचा वाक्प्रचाराचा अर्थ निवडायचा आहे आपल्याला. तर हे अगदी सोपे प्रश्न असतात मित्रांनो, हे फुकटचे मार्क भेटलेले असतात आपल्याला. तर डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय होतं? समाधान होणे, पाहून समाधान होणे, उपवास सोडणे आणि खुश होणे. तर डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे ऑप्शन बी बघा, पाहून समाधान होणे. जसं एखाद्या व्यक्तीला आपण भेटण्यासाठी खूप आतुर असतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप आतुर असतो, ती गोष्ट किंवा व्यक्ती आपल्याला भेटल्याबद्दल आपण म्हणतो बस आता आपल्या डोळ्याचे पारणे फिटले, आता स्वर्गलोक जरी गेलं तरी काही टेन्शन नाही. तर असे म्हणजे काय? त्या व्यक्तीला किंवा वस्तूला पाहून समाधान होणे म्हणजेच काय? डोळ्याचे पारणे फिटणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. चरपट पंजरी हा अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर चरपट पंजरी हा शब्दच वाचल्याच आपल्याला समजतं की हा काहीतरी उलटसुलट याचा अर्थ असणार आहे. तर चरपट पंजरी म्हणजे काय? तर तो आहे ऑप्शन सी बघा, वायफळ बडबड करणारा व्यक्ती, त्याला आपण चरपट पंजरी असं म्हणत असतो. प्रश्न 10. खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा. खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर यामध्ये बघा, आईने देवपूजा केली असेल, हे एक वाक्य आहे, भविष्यकाळासाठी येईल हे. आणि दुसरं आहे आई देवपूजा करीत होती, तर हे तर या ठिकाणी भूतकाळाचं वाक्य कॅन्सलच झालं. आई देवपूजा करीत असेल हे देखील आहे. त्यानंतर आई देवपूजा करीत आहे, हे तर हे वर्तमान काळाचं वाक्य आहे, हे देखील कॅन्सल झालं. मग आता उरले 2 वाक्य, त्यापैकी कोणतं असेल? मग आपल्याला विचारलं अपूर्ण भविष्यकाळ. आई देवपूजा करीत असेल म्हणजे भविष्यात जे आहे ते आई देवपूजा करीत असेल, तर त्यावेळेससुद्धा ती क्रिया अपूर्ण असेल, म्हणजे ऑप्शन सी बघा या ठिकाणी आपलं आन्सर झाले. आईने देवपूजा केली असेल हे काय आहे? पूर्ण भविष्यकाळामध्ये येईल. केली असेल म्हणजे त्याचं काम संपलं असेल. एक तर हे भविष्यकाळात होऊ शकतं किंवा भूतकाळात. प्रश्न 11. खाणार या हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तो निवडा. खाणार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तो निवडायचा आहे आपल्याला. खाणार हा शब्द काय आहे? मग ऑप्शन ए बघा, क्रियापद. तर क्रियापद. प्रश्न क्रमांक 12. खालील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखायचे आहे. खालील वाक्यातील कर्तरी प्रयोगाचे वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं येणार आहे? मग बघा ऑप्शन बी, सीमा गाय बांधते. सीमा गाय बांधते हे काय आहे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आहे सीमा गाय बांधते. तर आपण सुरेश गाय बांधतो, तर सुरेश म्हणजे सीमाचं जर आपण लिंग बदललं तर या ठिकाणी एखादं नाव तुम्ही घेऊ शकता. सुरेश गाय बांधते असं होईल का? नाही, बांधतो होतो, म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न 13 आहे. खालीलपैकी उभयवचनी शब्द ओळखा. तर खालीलपैकी उभयवचनी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर तो कोणता आहे? कोळी. कोणता आहे? कोळी.
तर उभयवचनी म्हणजे काय, जे शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोघांसाठी वापरले जातात. पुढीलपैकी आहे बघा, खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द ओळखा. खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर तो कोणता असणार आहे मग, तो आहे गोळा. हा काय आहे, अनेकवचनीसाठीच आपण वापरू शकतो. प्रश्न क्रमांक 15, अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात. तर अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द आपण कोणासाठी वापरतो बघा. हा प्रश्न देखील IMP आहे बघा मित्रांनो, बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर अकलेचा कांदा म्हणजेच काय, ऑप्शन बी बघा, अतिशय मूर्ख माणूस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आता आपले इंग्लिश ग्रामरचे प्रश्न या ठिकाणी चालू झालेले आहे. तर प्रश्न आहे बघा, कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. द कॅशियर डॅश द मनी अँड साईन अ रिसिप्ट फॉर इट. तर कॅशियर काय करत असतो मग, जे पैसे आपण देतो त्याला तो काय करत असतो, कॅशियर. ऑप्शन सी बघा या ठिकाणी. तर काय आहे, ऑप्शन सी आहे कॅशियर काउंटेड द मनी अँड साईन अ रिसिप्ट फॉर इट. त्याने मोजलेल्या पैशाबद्दल तो आपल्याला काय रिसिप्ट देत असतो. प्रश्न 17, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. तर पॅसिव्ह व्हॉइस जो आहे तो आपल्याला योग्य पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी ओळखायचा आहे. वाक्य आहे, ही वॉज गिवन अ गिफ्ट बाय रीता. ही गिव्स अ गिफ्ट बाय रीता हे देखील नाही. ही गेव अ गिफ्ट बाय रीता. ही वॉज गिविंग गिफ्ट टू रीता. तर यापैकी आपलं योग्य वाक्य कुठलं येणार आहे मग, तर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन डी, ING पण लागलेला आहे. ही वॉज गिविंग गिफ्ट टू रीता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, चूज द ग्रुप ऑफ वर्ड विच इज मोस्ट नियरली द सेम मिनिंग ॲज ऑफ द वर्ड. तर रिव्होल्युशनाइज, तर हा एक शब्द आपल्याला दिलेला आहे. रिव्होल्युशनाइज हा शब्द आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. तर रिव्होल्युशनाइज या शब्दाचा अर्थ काय होतो मग, तर बघा, जसं आपण म्हणू शकतो क्रांती करणे किंवा क्रांती घडवून आणणे किंवा क्रांती घडवण्यास भाग पाडणे, अशापैकी जो असतो याचा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर मग आता यासाठी कोणता येणार आहे, तर क्रांती घडवणे म्हणजेच काय, ऑप्शन सी बघा, चेंज ड्रास्टिकली. तर खूप मोठा असा बदल घडवून आणणे म्हणजेच काय, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 19 बघा, विच इज करेक्ट यूज ऑफ ॲडवर्ब. तर विच इज करेक्ट यूज ऑफ ॲडवर्ब, क्रियाविशेषणाचा योग्य उपयोग जो आहे तो आपल्याला वापर या ठिकाणी ओळखायचा आहे. क्रियाविशेषण हवे म्हणजे काय, ते क्रियेबद्दल विशेष माहिती सांग. हनी इज व्हेरी स्वीट, हनी इज टू स्वीट, हनी इज सो स्वीट, हनी इज मच स्वीट. तर हनी हे काय असतं, व्हेरी स्वीट, खूप गोड. ऑप्शन ए बघा, हनी इज व्हेरी स्वीट. प्रश्न क्रमांक 20, विच इज करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशनचा करेक्ट यूज आपल्याला यामध्ये ओळखायचा आहे. तर डायरेक्टली आन्सर बघूया बघा आपण. ऑप्शन ए आहे, शी इज मॅरिड विथ अ रिच मॅन. तिने एक श्रीमंत माणसासोबत लग्न केलं. प्रश्न क्रमांक 21 आहे, शी इज वर्किंग इन ॲन एक्सक्लुझिव्ह मेल डॉमिनेटेड डोमेन. विच हाऊ दिस सेंटेन्स कॅन बी रिटन बाय रिमूव्हिंग जेरंट. त्या ठिकाणी जेरंट काढून जे आहे ते आपल्याला हे शब्द जे आहे तो वापरायचा आहे, म्हणजे धातुसाधित नाम जे आहे ते काढून. तर हे कसं येणार आहे बघा या ठिकाणी मग, तर बघा ऑप्शन बी, शी वर्क्स इन अ एक्सक्लुझिव्ह मेल डॉमिनेटेड डोमेन. शी इज वर्किंग इज ॲन एक्सक्लुझिव्ह मेल डॉमिनेटेड डोमेनच्या ऐवजी बघा, शी वर्क्स इन अ एक्सक्लुझिव्ह मेल डॉमिनेटेड डोमेन. प्रश्न क्रमांक 22, राईट अ सेंटेन्स बाय युझिंग प्रॉपर कंजंक्शन. रीराईट द सेंटेन्स बाय युझिंग प्रॉपर कंजंक्शन. तर प्रॉपर कंजंक्शन वापरून, कंजंक्शन म्हणजे काय, दोन वाक्यांना जोडणारे जे शब्द असतात, तसं उभयन्वी अव्ययामध्ये आपण पाहिलेलं आहे, तर त्यालाच कंजंक्शन असं म्हटलं जातं. तर वाक्य दिलेलं आहे आपल्याला, मोहन वॉज यंग, ही वेंट टू आफ्रिका. मोहन हा का आहे, हा यंग होता आणि ही वेंट टू आफ्रिका, तो आफ्रिकेला गेला. आता यामध्ये काय येणार आहे, बट मोहन वॉज यंग ही वेंट टू आफ्रिका. तर हे असं वाक्य नाही येणार. व्हेन मोहन वॉज यंग ही वेंट टू आफ्रिका. दॅट मोहन वॉज यंग ही वेंट टू आफ्रिका आणि हार्डली मोहन वॉज यंग ही वेंट टू द आफ्रिका. तर यापैकी योग्य ऑप्शन कुठलं येणार आहे मग, ऑप्शन बी आपले येणार आहे. व्हेन मोहन वॉज यंग ही वेंट टू आफ्रिका. तो मोहन जेव्हा यंग होता किंवा तरुण होता तेव्हा तो आफ्रिकेला गेला. प्रश्न क्रमांक 23 आहे,
चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम दॅट इज यूज द फॉलोइंग सेंटेन्स. वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. टेन्स फॉर्म आहे बघा. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. करेक्ट टेन्स फॉर्म वापरून जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ही वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. हॅड बीन आलेलं आहे बघा. हॅड बीन आपलं कशामध्ये येत असतं मग, तर ऑप्शन ए बघा आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅड बीन पास्ट परफेक्ट आहे आणि प्लेला काय आहे, आय एन जी लागलेला आहे, म्हणजे हे कंटिन्यू क्रिया चालू आहे, म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रश्न क्रमांक 24. सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे. तर ते आहे बघा ऑप्शन बी. कराची इज द सी पोर्ट ऑफ सिंध. कराची इज द सी पोर्ट ऑफ सिंध. प्रश्न 25. विच इज करेक्ट यूज ऑफ वर्ब. तर या ठिकाणी क्रियापदाचा योग्य वापर आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर कोणतं असणार आहे मग या ठिकाणी बघा ऑप्शन बी. माय ब्रदर हॅज लाईव्ह इन मुंबई सिन्स 1930. माय ब्रदर हॅज लाईव्ह इन मुंबई सिन्स 1930. प्रश्न क्रमांक 26. नेम द करेक्ट क्लॉज ब्रॅकेट इन द गिवन सेंटेन्स. ही इज मच ऑब्लिक टू यू. ही इज मच ऑब्लिक टू यू. तर मग याचं काय येणार आहे बघा ऑप्शन सी. पॉझिटिव्ह ॲडवर्ब क्लॉज. कोणता आहे तो, पॉझिटिव्ह ॲडवर्ब क्लॉज. प्रश्न क्रमांक 27. नेम द कंजंक्शन फ्रॉम द सेंटेन्स. गणेश डज नॉट केअर वेदर हिज वाईफ गोज आउट ऑफ होम. तर यामध्ये आता कंजंक्शन कुठलं आहे. एक वाक्य आहे बघा गणेश डज नॉट केअर. दुसरं वाक्य आहे हिज वाईफ गोज आउट होम. पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. नेम द कंजंक्शन फ्रॉम द सेंटेन्स. तर खालील सेंटेन्सचं कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गणेश डज नॉट केअर वेदर हिज वाईफ गोज आउट ऑफ होम. तर आता बघा या ठिकाणी दोन वाक्य आहे. एक आहे की गणेश डज नॉट केअर. दुसरं आहे की हिज वाईफ गोज आउट ऑफ होम. या दोघांना जोडणारा आहे वेदर. तर वेदर हे काय आहे मग, कंजंक्शन आहे बघा ऑप्शन ए. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. नथिंग एल्स ट्रॅव्हल्स सो फास्ट ॲज लाईट. नथिंग एल्स ट्रॅव्हल्स सो फास्ट ॲज लाईट. म्हणजे लाईट जसं फास्ट ट्रॅव्हल करते त्यासारखं दुसरं कुठलंच ट्रॅव्हल करत नाही किंवा वाहत नाही. तर मेक अ कम्पॅरेटिव्ह अँड चूज करेक्ट आन्सर. तर कम्पॅरेटिव्ह करायचं आहे आपल्याला. तर बघा या ठिकाणी कोणतं येणार आहे. मग डायरेक्टली राईट आन्सर घेऊ आपण, तुम्हाला समजेल देखील यामध्ये. जसं की बघा ऑप्शन बी हे लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन एनिथिंग एल्स. लाईट ट्रॅव्हल्स फास्टर. तर आपण कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येत असतं मग, ER येत असतं. जसं राहुल स्मार्टर दॅन विशाल. तर ER किंवा आर हे पत्ते जे आहे ते या ठिकाणी लागलेलं असतं. त्याच्यामुळे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येत असतं. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट एका आहे. कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मग फास्टर येऊ शकतं. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 29. पिकअप करेक्ट सेंटेन्स. तर खालीपैकी करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. तर ते कोणतं आहे मग, ऑप्शन डी आहे बघा. वेन द मीटिंग विल स्टार्ट. वेन द मीटिंग विल स्टार्ट एका आहे करेक्ट सेंटेन्स आहे. प्रश्न क्रमांक 3. चूज द वर्ड फ्रॉम गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक टू मेक ए सेंटेन्स मिनिंगफुल. नो सुनर ही अराईव्ह देन एव्हरीवन डॅश अप इन हिज ओनर. तर या ठिकाणी नो सुनर ही अराईव्ह देन एव्हरीवन. ते या ठिकाणी काय येईल मग, ऑप्शन सी बघा स्टँड. प्रत्येकजण काय असतं, उभं राहतं त्याला ओनर किंवा त्यांचा मान ठेवण्यासाठी, सन्मान देण्यासाठी. प्रश्न क्रमांक 31. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मग, तर ऑप्शन बी आहे यकृत. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो. तर कोणता रोग आहे मग, ऑप्शन ए बघा मलेरिया. प्रश्न 33. खालीलपैकी कोणत्या रोगास हान्सन्सचा रोग असे संबोधतात. तर खालीलपैकी कोणत्या रोगास हान्सन्सचा रोग असं म्हणत असतो आपण. तर बघा ऑप्शन डी आहे आपलं महारोग. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आपल्या शरीराकडून जमिनीवर किमान दाब जो आहे तो या ठिकाणी पडत असतो आपल्या शरीराकडून कशावर, जमिनीवरती. तर कोणत्या, झोपलेल्या अवस्थेत. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35.
पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात, त्यापैकी टिंबटिंब मणके मानेत असतात. तर आपल्या मानेमध्ये किती मणके असतात? तर आपल्या मानेमध्ये मणके असतात बघा 7. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमीचे ॲपल म्हणून संबोधले जाते? तर कोणत्या ग्रंथीस आपण ॲडमीचे ॲपल असं म्हणत असतो? तर बघा थायरॉईड ग्रंथीला. प्रश्न क्रमांक 37, माणसाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण किती असते? तर माणसाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण जे असते हे किती प्रमाणात असते? तर बघा 8%. प्रश्न क्रमांक 38, टिंबटिंबला रसायनाचा राजा असे संबोधतात. तर रसायनांचा राजा असं कोणत्या वायूला जे आहे त्या ठिकाणी संबोधलं जातं? तर आहे बघा सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 39, अल्झायमर्स या आजारामध्ये टिंबटिंब पेशींची हानी होते. तर अल्झायमर्स या आजारामध्ये कोणत्या पेशींची हानी होत असते? तर बघा ऑप्शन बी आहे या ठिकाणी चेतासंस्थेच्या. प्रश्न क्रमांक 40, टिंबटिंब याने गणिती नियमाच्या आधारे असे दाखवून दिले की ग्रह सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात. तर कोणी दाखवून दिलेलं आहे? तर ऑप्शन ए आहे बघा आपलं केपलर. प्रश्न क्रमांक 41, मानवाने बनवलेला पहिला कृत्रिम धागा टिंबटिंब होय. तर मानवाने बनवलेला पहिला कृत्रिम धागा कोणता आहे? तर ऑप्शन डी बघा या ठिकाणी नायलॉन. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर विसंगत घटक खालीलपैकी कोणता आहे? चित्रपट, संगणक, वृत्तपत्र आणि रेडिओ. तर ऑप्शन ए आहे चित्रपट. तर ऑप्शन या ठिकाणी कोणतं असणार आहे? तर असणार आहे आपलं रेडिओ, ऑप्शन सी. कारण चित्रपट हा आपण बघतो, व्हिज्युअल आहे. संगणक देखील आपल्याला बघावं लागतं, व्हिज्युअल आहे. वृत्तपत्र वाचताना देखील व्हिज्युअल आहे. रेडिओ जे आहे तर रेडिओ हा का आहे या ठिकाणी आपल्याला ऐकावं लागतं, ऑडिएबल आहे. प्रश्न 43, प्रकाशित गती सर्वप्रथम मोजण्याचा मान टिंबटिंब या शास्त्रज्ञाकडे जातो. प्रकाशाची गती मोजण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाकडे जातो? तर आहे बघा रिमर. प्रश्न 44, निद्रा रोग टिंबटिंब यामुळे होतो. तर निद्रा रोग हा कशामुळे होत असतो बघा? तर निद्रा रोग हा ऑप्शन ए आहे प्रोटोजोआ यामुळे होत असतो. तर कोणामुळे होत असतो? तर निद्रा रोग हा जो आहे हा प्रोटोजोआमुळे होत असतो. तर यापुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, अंकगणित बुद्धिमत्तेचे हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर हे सर्व प्रश्न जे आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये वीज स्पष्टीकरणासह घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. तर अशाच प्रकारे कंटिन्यू आपल्या सिरीज चालू असणार आहे मित्रांनो. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि सर्व गोष्टींची PDF माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद मित्रांनो.